त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोकणातल्या गावागावात उत्साहात यात्रा निघतात। पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या यात्रांमध्ये गावातले पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी होतात। अशीच एक यात्रा म्हणजे रत्नागिरीतल्या जवळेथर या गावातली। पाहूयात त्यावरचा हा एक खास रिपोर्ट। हा उत्साह आहे कोकणातल्या त्रिपुरारी पौर्णिमेचा। रत्नागिरीतल्या जवळेथर गावात प्रचंड उत्साहात आणि तेवढ्याच भक्तिभावात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव झाला। ग्रामदेवता गांगो रवळनाथाच्या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते। बोलीभाषेत या यात्रेला टिपर म्हणतात। आकर्षक विद्युत रोषणाई आणि देवाचा नामगजर करत काढलेली दिंडी यामुळे जवळेथर गावात साक्षात भक्तिरसाची प्रचिती येत होती। माझे वडील या ठिकाणी संपूर्ण गावातल्या गावघरातल्या लोकांना घेऊन हे जे येणारे जे देवकार्याचे जे उत्सव आहेत ते पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी ते जबाबदारीने ते हजर असायचे आणि त्यांच्या पश्चात आज मी त्यांचा वारसा चालवलेला आहे। 2016 या वर्षीचा या माझ्या भावकीनं आणि गावानं पूर्ण गावानं या वर्षीची संपूर्ण देवकार्याची जबाबदारी मानकरी ह्या नात्यानं मला दिली आहे। गावातील गर्द आमराईत गांगो रवळनाथ आणि लिंगदेव यांची मंदिरं उभारण्यात आली आहेत। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ग्रामदेवतांची पालखी सजवण्यात येते। मंदिर आणि दीपमाळेला आकर्षक रोषणाई केल्यानंतर गावातील पाटलांच्या हातून टवळं ठेवण्याची प्रथा पूर्ण केली जाते। त्यानंतर पहाटेपर्यंत देवाचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होतो। मला असं वाटतं माझं वय वर्ष आता 73 चालू आहे। जेव्हा जेव्हा जिथे या देवळामध्ये मला समजायला लागल्यापासून मी जवळजवळ 54-53 पासून तर मला कळायला लागल्यापासून मी या गावच्या ग्रामस्थ जेवढी गावची ही देवळं किंवा शिमगा उत्सव, दसरा उत्सव आणि त्रिपुरी पौर्णिमा हिला तर अगदी आवर्जून हजर असतो। आमच्या या कोकणामध्ये त्रिपुरा पौर्णिमा हा एक मोठा उत्सव असतो आणि त्यातलाच भाग म्हणून जवळेतर गाव या देखील आमच्या इकडे शिमगा उत्सव असू दे, दसरा उत्सव असू दे, तसाच हा त्रिपुरा पौर्णिमा असतो। कोकणात सर्वच गावात आपल्या ग्रामदेवताच्या ठिकाणी हे कार्यक्रम होत असतात। सर्व चाकरमान्य मंडळी येते श्रद्धेने आपलं जे काही म्हणणं असेल गाणं ते सांगते। अनेक वर्ष मुंबईत स्थायिक असूनही यात्रेच्या निमित्तानं हजारो भाविकांची पावलं यात्रेसाठी आपसुकच गावाकडे वळतात। त्यात आबालवृद्ध मोठ्या उत्साहानं सहभागी होतात।
हे मंदिर हे मोरे कुटुंबीय आणि अखंड गाव आणि सर्वांनी मिळून हे मंदिर बांधलेलं. आणि ह्या मंदिराचं इतिहास म्हणजे हे मंदिर ज्या वेळेला हा इथं मोरे वस आणखीन जे इतर लोक आले त्यांनी ही मंदिराची स्थापना करून ते मंदिर बांधलं गेलं. हे जे देवस्थान आहे त्याच्यामध्ये रवळनाथ, गांगोणी, लिंगदेव ही स्वयंभू देवस्थानं आहेत आणि ती देवस्थानं भक्तांना पावणारी देवस्थानं आहेत आणि ज्याची या देवस्थानावरती गाढ श्रद्धा आहे त्याला हे देवस्थान हे नेहमी सदैव त्याच्या पाठीशी असतं. अशा प्रकारची भावना या जवळेसर गावच्या जनतेची आहे. परंपरेनं वर्षानुवर्ष चाललेल्या ग्रामदेवतेच्या या यात्रेत ग्रामस्थांचा सहभाग देखील उल्लेखनीय असतो. पारंपरिक पद्धतीनं यात्रेला सुरुवात झाल्यानंतर मग ग्रामदेवतेचा जय जयकार करत पालखी नृत्याला सुरुवात होते. यात्रेची सांगता देखील रंगतदार पद्धतीनं होते. भल्या पहाटे पारंपरिक पद्धतीनं गारहाणी घालत सगळेजण यात्रेचा निरोप घेतात. किंवा पाच खरी पाच तत्व तू राजी करून जे काय तू हुकूम दिलं सालोबाज प्रमाणे तशाप्रमाणे माझ्या आबा ह्या ही तुझी वेडीवाकडी पूजा अर्चा केलेली आहे. इथं पंत्या पाजळलेल्या आहेत, टवलं ठेवलेलं आहे. तशाप्रमाणे माझ्या आबा ज्याच्या त्याला तू मानवून घे आणि एकंदरीत माझ्या आबा हितपासून प्रदेशापासून इथपर्यंत ढोर वासरू लेकरोबाळ केल्या करतात मुला माणसात. अवघ्या गाड्यात तिथं सांभाळ कर आणि सांभाळ करून सर्वांचा परमोद. त्याच वेळी त्यांच्या मनात सुरू असतो तो ग्रामदेवतेचा नामघोष आणि प्रतीक्षा असते ती पुढच्या वर्षीच्या यात्रेची. गोकुळ कांबळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.